श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। संत श्रेष्ठ नाथ बाबा दाशरथी रामाचं अलौकिक असं सगुण चरित्र वर्णन करतात। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की रामाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं। काल आपल्याला सांगितलं मी, लग्न करून आलेली बाई आहे, गृहिणी आहे, आणि तिला स्वयंपाक करण्याबद्दल जर वैराग्य निर्माण झालं तर शेवटी लग्न कशा करता केलं हा प्रश्न शिल्लक राहतो। मला बाई स्वयंपाकाचा कंटाळा, अरे मान्य आहे ना, अरे पण आता लग्न झालंय, नवऱ्याला आवडेल ते करून खायला घाल। म्हणजे तो कंटाळा येऊन जसं जमत नाही, स्वयंपाकाबद्दल वैराग्य येऊन जमत नाही, तसं रामचंद्र प्रभूचा अवतार हा जगदुद्धारा करताय, आणि जगदुद्धार करणाऱ्या माणसाला जर वैराग्य आलं तर उद्धार कसा व्हायचा? दृष्टांत कळला का? कशा करता प्रस्तावना केली आपण, रोज तिथपर्यंत आलोय आता बरं का। आणि मग वशिष्ठांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली। मग वाल्मिक ऋषी काय म्हणतात? ऐके बाप्पा रघुनाथा तुझं काहीसी समाधी अवस्था, तटस्थ झाले तू काळाचा अकळिता चिदानंदता स्वरूपे, परिसे अजान बाहू महाबाहो, हा समाधी काळू नव्हे तुझ, तू त्रैलोक्याधीश राजा देव समाज सुखी करी। अरे बाबा, समाधी हे काही तुझं योग्य नाही आहे। अरे समाजाला देशाला सुखी करणं हे तुझं कार्य आहे। सुखी करी साधू संत, सुखी करी निज भक्त, सुखी करी लोक समस्त, अवतार चरित्र अनुक्रमे केवळ निष्कर्म राहणे, ते जीव समाधीची लक्षणे तेही केवळ अपक्वपणे परिपक्व चिन्हाईक। उगीच मी समाधी घेईन म्हणणं अपरिपक्व लक्षण आहे, पक्व लक्षण नाही आहे, लक्षण बरोबर नाही आहे बरं का। अहो कुणी काही म्हणावं नाही का? हो, 16 वर्षाच्या मुलांनी म्हणावं मला उठायचा कंटाळा येतो, आई 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 ग माझी कंबर दुखते। माणसं म्हणतात काय लक्षात येते की नाही तुझ्या? अरे का आमच्यासारखा म्हातारा झालास का? तसं इथे काय म्हणतायत? केवळ निष्कर्म राहणे जीव समाधीचे लक्षणे तेही केवळ अपक्वपणे परिपक्व चिन्ह ऐक। परिपक्व चिन्ह कशाला? सर्वभूतांचे गुणागुण जगाचे दोषदर्शन दिसता न मोडे ब्रह्मपण ते समाधी पूर्ण पूर्णत्वे। काय सुंदर सांगतायत बघा। हे रामा, खरी समाधी कोणची? तटस्थ बसणं नव्हे, नुसते डोळे झाकणं नव्हे, नुसते ध्यान लागणं नव्हे। खरी समाधी कशाला म्हणतात? जगाचे दोष गुण अवगुण न पाहता तटस्थ वृत्तीने गुण अवगुणाकडे पाहणं याला खरी समाधी म्हणतात। ऐसे नवता समाधान केवळ ते तटस्थ, जे तटस्थपण ते मुग्ध भावाचे लक्षण। समाधी पूर्णते नव्हे भूतांचे सकळ मळ, जयाची दृष्टी होती निर्मळ, ते समाधी सुख कल्लोळ एर समळ भूतादि भावे। जेथे नाही मी तूपण, जेथे नाही कर्मक्रिया कारण, समूळ लौकिक नाही जाण, लोक संरक्षण म्हणसी कैचे। अवधारी गा रघुनाथा तुम्हा अवताराची निज सत्ता, नये जीवाची हाता जरी यथार्थता मुक्त झाला। अवताराचे सामर्थ्य पूर्ण प्रपंच परमार्थ सावधान, उभयता दिसो निधी नेऊन ते निज चिन्ह उधारी। हे राजा रामराया, आता नीट लक्ष देऊन ऐक। तू समजतोस तसं वैराग्य नाही,
तू समजतोस तशी समाधी नाही, तू समजतोस तशी तटस्थता तुझ्या करता नाही. अंतरी आत्मा अद्वितीय तेने समळ मिथ्यालोक, अंतरी निशेष विषय तागू, बाह्य इंद्रिय विषय भोगी, भोगिता ते दिसे जरी सांगू, तरी विषयाच्या अंगातळेना. काय म्हणताय? जो समाज पुरुष आहे, ज्याला समाजाला घडवायचंय, ज्याला समाजाला मार्गदर्शन करायचंय, त्याला विषय टाकून जमत नसतं. पण बाह्य विषय असावे, पण अंतरामध्ये विषय नसावे. किती सुंदर सांगितलं बघा. अंतरी निशेष विषय त्यागू, बाह्येंद्रिय विषय भोगू, भोगिता दिसे जरी सांगू, तरी विषयाच्या अंगातळेना. अंतरी काम क्रोध निमाले, शांतीचे कल्याण पाहले, बाह्य क्रोधनळ खवळले, जेवी मृगजळ भासे वारी. प्रपंच आणि परमार्थी उभयार्थी सावध स्थिती. खरी समाधी कशाला म्हणावी? नीट लक्षात घ्या. प्रपंच करताना भोंगळपणा आणि परमार्थ करताना नुसत्या तागाच्या गप्पा हे अपेक्षित नाही. काय सांगतायत? प्रपंच आणि परमार्थ उभयार्थी सावध स्थिती. नाही का? प्रपंच करायला निघाल, परमार्थ करायला निघाल, आणि प्रपंच दोन्ही एक आहे. प्रपंच करत असताना बाजारात गेला, त्याने सांगितले वांगी कशी आहेत, 12 रुपये. असं आहे का? म्हणले 13 रुपये घ्या. काय अहो दूध एवढं पातळ का दिलं? अहो काय सध्या तसंच येतं. बर द्या. हा भोंगळपणा चालत नाही. संसार करत असताना सुद्धा त्याला नेटका कळतो, म्हणून एक पै सापडली तर टाळी वाजून नाचू लागले. कळलं का नाथांचा संसार? काय तुम्ही म्हणाल एका पैत काय? एक पै म्हणजे काय विशेष आहे का? पण इतकं नेटकं होतं म्हणजे लक्षात घ्या. परमार्थिक माणसं त्याला म्हणतात जो संसारामध्ये कसाही वागतो. कसेही कपडे, कसंही राहणं, कसंही वागणं, 10 रुपयाच्या किमतीला 20 रुपये देणं. परमार्थिक आहेत. परमार्थिक आहेत. काय अहो ते काय त्यांची तंद्री लागलेली असती, त्यांनी काय दिलं काय घेतलं तुम्ही त्यांच्या खिशातून काढून घेतलं तरी त्यांना कळत नाही. असं नाथांना ते अपेक्षित नाही आहे. नाथ कसं म्हणतायत बघा. हा प्रपंच आणि परमार्थी उभयार्थी सावध स्थिती. प्रपंचाच्या ठिकाणी सावध, तसं परमार्थ करत असताना सुद्धा सावध पाहिजे. दोन्ही लक्षणे नीट लक्षात घ्या. प्रपंच करताना सावध पाहिजे, परमार्थ करताना सावध पाहिजे. मी एक तुम्हाला सांगतो, दोन्ही बेसावधपणी जरी केलं तरी दोन्ही घातक. डावा पाय घसरतो आणि उजवा घसरत नाही असं नव्हे. उजवा घसरला तरी पडतो आणि डावा घसरला तरी पडतो. तसं प्रपंच परमार्थ करत असताना भोंगळपणा नको. काय सांगताय तिथे बघा. याच्याकरता नाथांचं जीवन बघून घ्यावं. योग्य योग्य सत्कार. बरं का? काय जेवण, काय पती पत्नीचं नातं, काय मुलगा विरोध निघतो, काय त्याला जाऊन आणतात, काय बरं का? संसारातल्या अडचणी सर्व, पण नेटका व्यवस्थितपणा संसारामध्ये. जेवी ऐसी आयोग स्थितीवरी तुही निज आत्मचरित्री, स्वानंद क्रीडे संसारी लोकाचरी अकळिता. जेवी बुद्धी वेळी वाडे कोडे, मिथ्याराज प्रदान असती घोडे. मग दृष्टांत देता देता प्रपंच कसा करतो, परमार्थ कसा करतो, असून नसल्यासारखा करतो. कसा? तुम्हाला बुद्धिबळाचा डाव माहिती आहे. त्या बुद्धिबळाच्या डावामध्ये हत्ती असतो, घोडा असतो, राजा असतो, प्यादा असतात. बरं का? मग घोडा असा चालतो, उंट तिरका चालतो, नाही का? घोडा अडीच घर चालतो, उंट तिरका चालतो, घोडा हे हत्ती असा सरळ चालतो. आता याला का? एकाने प्रश्न विचारला बुद्धिबळ खेळताना. ते म्हणले हा उंट तिरका का चालतो? ते म्हणले माझ्याकडे उत्तर नाही. खेळामध्ये ठरवलंय की हा तिरका चालतो म्हणून चालतो. घोडा अडीच घर का? 1, 2, 2.5. का 2.5? आता बुद्धिबळाच्या डावातला नियम आहे. का म्हणून सांगता येत नाही. तसं एक कळलं का? जीवनामध्ये असं का घडलं याला कोणाकडे काही उत्तर आहे? मी प्रवचन सांगतो, याला उत्तर आहे काय?
नाही, सांगतो तुम्ही म्हणाल दादा महाराजांच्या कुळात आला. सगळेच कीर्तनकाराच्या प्रवचनाच्या कुळात आलेले एक प्रवचन कीर्तन करतात असं नाही. एक बाप अन्नाडी आहे, त्याचा मुलगा डॉक्टर होतो का? उत्तर नाही. जीवनामध्ये जे जे काही घडतं का याला काही उत्तर नाही बरं का. याचा रंग असा का, त्याचा रंग असा का, त्या गोऱ्या का, त्या काळ्या का, आई गोरी तर मुलगी सावळी बरं का. बाप सावळा तर मुलगा एकदम गोरा का? काय सांगू मी, काय आहे उत्तर कोणाकडे नाही का. जीवनामध्ये का असं घडतं याला काहीही उत्तर नाही. तुमची उंची 5 फूट 5 इंच का? तुम्हाला कारलं का आवडतं का? काय आवडतं कुणाला माहित पडले, आवडतं. अरे पण का आहे का कुणाकडे उत्तर? का आवडतं सांगतायत. अहो कडू आहे ना, म्हणलं कडू असू दे पण आवडतं का? लक्षात घ्या, या जीवनामध्ये असं का घडलं याला कुणाकडेही उत्तर नाही. काय एक मनुष्य चांगला वागतो पण काहीतरी जीवनामध्ये संसारात उलट सुलट घडतं, का घडलं? नाही उत्तर. दारूवादाचा मुलगा शिकतो चांगला आणि ज्याचा शिकायला पाहिजे ते शिकत नाही का? अहो म्हणले त्याच्या घरात वाईट वळण पण मुलगा शिकला, यांच्या घरातलं चांगलं पण हे असं. मी एक तुम्हाला सांगतो, याच्याबद्दल कोणाजवळी काहीही उत्तर नाही. का असं काही सांगू शकत नाही. बाबा महाराज तुमचा आवाज एवढा चांगला का? सांगा की तुम्ही, कोणी सांगू शकतं का? नाही, मलाही सांगता येणार नाही. तुम्ही काय सांगता? काय मलाही याच्याबद्दल उत्तर नाही. का महाराज तुमच्याकडे पुढे काही कागद नसतो, काही नसतो, तुम्ही पाठ तर करून येत नाही, तुम्हाला सुचतं कसं? नाही उत्तर. जीवनामध्ये ज्या या घटना घडतात त्याला काहीही उत्तर काय म्हणतील अभ्यास केला. अरे पुष्कळ लोक अभ्यास करतात पण एखाद्याचा फलद्रूप होतो. अभ्यास कोण करत नाही. आणि काही वेळेला अभ्यास करणारा तर समाजाला आवडत नाही, आमच्यासारख्या आड्यानाच आवडतं का? माझं बोलणं कळलं? एखादा मोठा शास्त्री आहे, पंडित आहे, विद्वान आहे, माणसं म्हणतात नाही आम्हाला पसंत. महाराज आपलं तुमचं हे पसंत का? नाही सांगतायत. कशा करता सांगतोय, मोठं गंमत आहे बघा. हा तसं उंट तिरका का? नाही माहिती. घोडा 2.5 घर का? नाही माहिती. जेवी बुद्धी बळी वाडे कोडे, मिथ्या राजा प्रधान. मग त्याच्यात काय आहे? राजा मेला, प्रधान मेला, उंठ मेला, घोडा मेला बर का. प्याद पुढे सरकलं, 1 घर 2 घर का? सोकटिया जीवा नाही तरी मारिले म्हणती पाही. अरे सोंगट्या काही जिवंत नाहीत तरी म्हणतात मारली. काय मारली? सोंगटी मारली. अरे जे मेलीच नाही तिला मारली काय? हा कोणी धर्मात्मा चढे वैकुंठी, कोणी पडेल नरक संकटी, निज आत्मदृष्टी भय मिथ्या. मग त्या खेळामध्ये कोणी वैकुंठाला गेला आणि कोणी नरकात गेला. ते सापशिडीचा खेळ आहे ना. कोणी वैकुंठाला गेला, कोणी नरकात गेला. ते म्हणले काही नरकात नाही, वैकुंठात नाही. तो पट असा केला की सगळ्या सोंगट्या गुंडाळल्या. हत्तीही त्याच्यात, राजाही त्याच्यात, घोडाही त्याच्यात, उंटही त्या एका बॉक्स मध्ये राहिले. ऐसी स्थितीवरी तुही सुखी संसारी. म्हणून राजा रामराया हे मनामध्ये काही घेऊ नकोस, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ. हा डाव मांडलेला आहे बुद्धिबळाचा. याच्यात असं का आणि तसं का हे प्रश्न नाहीत. हे असंच घडतं. राजा प्रधान पशु प्यादे कटक, बुद्धिबळ अवघे काष्ट एक. बुद्धिबळाच्या शास्त्रातून हे सगळं लाकूड आहे. तसं तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून वर बघितलं तर जीवामध्ये भिन्नत्व दिसतं. भिन्न खाणी, भिन्न आकार, भिन्न नावे, भिन्न व्यापार, पण तेथ देखे जो अभिन्न आकार, ते ज्ञान साचार सात्विक.
या परी अवतार प्रवृत्ती राखोन या संसार स्थिती, अवतार चरित्र वेदोक्ती ओडंबरीचे आंबा सफळ. तो आंबा त्याचा केलेला असतो ना भुसकटाचा किंवा लाकडाचा, ते बेळगाव तिकडून आणतात बघा, सुंदर असा तो, दिसायला सुंदर पण ओडंबरीचे. बहुरुपयाच्या रावराणी नासोनी करी संपादनी, तेवी श्रीराम तू राजेपणी मर्यादा क्षणी वेदोक्त. अरे बहुरुपयाची राजा राणी, तसं तुम्ही नामी काय बहुरुपी बघितलं का दारात, काय म्हणतो आला 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 आला, हा राजा आला राजा आला राजा आला. बघितलं तर राजा नसतो, कोण आहे, बहुरूपी आहे. बहुरूपी म्हणजे काय, अनेकांची रूप करतो. कधी राजा होतो, कधी कोण होतो, कधी प्रधान होतो, कधी कीर्तनकार होतो, कधी प्रवचनकार होतो, कधी बाई होतो, कोणी होतो, बहुरूपी आहे तो. तुवा निज अवतार वृत्ती सुखे संसारा प्रती, धर्म मर्यादा पूर्णोक्ती स्वानंद स्थिती ग्राळावे. तोडी नवग्रहांची बेडी. हे राजा रामराया, आता नवग्रहांची बेडी तोडून टाक. मी 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं, हे जे नवग्रह होते ते रावणाच्या पलंगाला पायऱ्या केल्या होत्या. सोडवी देवांची बांधवडी, उभवी रामराज्याची गुढी, आज्ञा दडपडी तिही लोकी, सांडी समाधीची भ्रांती, धनुष्यबाण घेवो निहाती, रामनामाची आखाती त्रिजगती उद. ऐसे वशिष्ठ सांगता राम परमानंदी तल्लीनता, त्याची प्रबोधाची गाथा होय सांगता वाल्मिक. वशिष्ठ चैतन्य रूप आपण, तेने चेतना चेतलिवी पूर्ण, चेतने चेतविता प्राण, प्राणे सावधान हृदय करणे. वशिष्ठ हा चेतना आहे, तो काय करतो, प्राण चेतवतो. गुरु काय करतो, शिष्यातली ती निजात्म शक्ती आहे त्याला चेतना देतो, त्याला गती देतो, बरं का. हा, त्यालाच त्यांनी म्हटलंय कुंडलिनी जागृत होणं. कुंडलिनी जागृत होणं शब्दाचा काय, जी अव्यक्त शक्ती आहे तिला जागृत करणं, बरं का. आणि ती जागृत करण्याचं सामर्थ्य सामान्य माणसामध्ये नाही आहे, ती सद्गुरूमध्ये आहे. हा, गुरुवाक्य उल्लंघन. हा, महाराज म्हणाले श्रीराम ऐको निरगुणाताची गोटी, 14 भुवनेसी वैकुंठी. रामनामाची गोठी ऐकून सगळ्यांना आनंद झाला. हे असो पूर्वकथा संबंधी श्रीरामासी लागली समाधी, श्रीराम झाला सावधान, प्रपंची परमार्थ तिची समाधान. हे वशिष्ठाचे पूर्णपण श्रीराम पूर्ण ब्रिंबले, देखो नि श्रीराम सावधान, विश्वामित्र आनंद गहन. जी समाधी लागली होती त्याच्यातून त्याला जाग करणं. काही कळायला माणसाला संसाराचा वीट येतो, वैताग येतो, त्याच्यातून वीट आणि वैताग आलेला बाजूला सारून सामान्य माणसं सांगितली. रामाची उच्च कोटी होती, त्याला समाधी लागली होती, पण काही वेळेला माणसाला संसाराचा वीट येतो. माणसं म्हणतात का हो, का कंटाळा काय नाही, मला काय करावंसं वाटत नाही, संसार नको, बायको नको. मग त्याला तिकडे प्रवृत्त करणं हा तसा एक भाग आहे. तसं इथे काय घडलं, हे असो पूर्वकथा संबंधी श्रीरामासी लागली समाधी, ते वशिष्ठ स्वये उद्बोधी ते कथा विद्या उधारा. श्रीराम झाला सावधान, प्रपंची परमार्थ स्थिती समान. हे वशिष्ठाचे पूर्ण राम पूर्णपण श्रीरामासी संपूर्ण प्रतिबिंबले. अरे प्रपंच आणि परमार्थ हे जीवनाची 2 चाकं आहेत. एक म्हणेल मी नुसता परमार्थ करीन तरी जमणार नाही, आणि एक म्हणेल मी नुसता प्रपंच करेन तरी जमणार नाही. एक मी तुम्हाला सांगू, प्रपंच नीट चालायचा असेल तर आध्यात्मिक ज्ञान असेल तर आहे त्या परिस्थितीशी तोंड देण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल, म्हणून ते पाहिजे, ते आवश्यक आहे. संसार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्याच्यामध्ये दुःख आहे. सुखही पचवावं लागतं आणि दुःखही पचवावं लागतं. एक सांगतो, सुख पचवणं सोपं असतं पण दुःख पचवणं सोपं नसतं. पण दुःख पचवण्याकरता काय लागतं, आध्यात्मिक ज्ञान लागतं. ह्यांनी बघितलं कुलगुरू आपले केवढे मोठे आहेत, विश्वामित्राने 100 पोरं मारली. काय संसारातलं दुःख असेल नाही, किती पोरं, 100. आता 100 पोरं मारली तरी हा निवांत होता. शेवटी हा म्हणाली मला ब्रह्मऋषी म्हणत नाही. मग वर जाऊन बसले धोंडा घेऊन.
शेवटी त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, मला वाटतं तिचं नाव अरुंधती होतं, आणि अरुंधती म्हणाली त्यांना, अहो महाराज म्हणाले एकदा त्याला म्हणून मोकळं व्हा ना. अगं म्हणले आहे त्याला काय म्हणायचंय, कळलं का? बघा, मला नेहमी असं वाटतं एवढ्या वर्ष तपश्चर्या करून जर ही खुनशी वृत्ती, तर त्यापेक्षा आपले हरिकीर्तन करणारी मंडळी बरी. एकमेकाबद्दल राग तरी असतो, पण एवढी खुनशी वृत्ती तरी नसते. किती अवघड आहे बघा. काय काय कसं सांगतायत बघा. हा, मग कोण बघितलं? देखोनी श्रीराम सावधान, विश्वामित्री आनंद घन, सुखावनी सुरगण केली संपूर्ण पृष्ठवृष्टी, आनंद झाला राम सावध झाला. रामाच्या डोक्यात जे बसलं होतं वैराग्य, रामाच्या डोक्यात जे बसलं होतं समाधी, ती सगळी बाजूला सरली. राजा म्हणे विश्वामित्राप्रती मी आत्मा दिधला तुझ्या हाती, यावरी ती कृपामूर्ती जाणसे त्यारती संरक्षी. काय सांगितलं? राजाने रामचंद्र प्रभूला अर्पण केलं, माझा आत्मा तुझ्या हातात दिलाय, आता तुला काय करायचं ते त्याचं संरक्षण कर. जाणून या माझे मनोगत, शिष्य करावे म्हणसी रघुनाथा, तुझही परता ज्ञाता आणि सर्वथा असेना. वशिष्ठ त्यावेळेला म्हणाले, विश्वामित्रा तुझं गुरुत्व यावे सूर्यवंशी, धनुर्विद्या सबीजेसी श्रीरामाशी उपदेशी. मी ज्ञान दिलं, आता तू धनुर्विद्या रामाला शिकव. धनुर्विद्येतले रामाचे गुरु विश्वामित्र होते, तू त्याला ते शिकव, आणि या सूर्यवंशाचा तू गुरु हो. एवढं म्हटल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. अरे वशिष्ठा, तू किती श्रेष्ठ आहेस, तुझं मन किती मोठं आहे. जाणून या माझे मनोगत, शिष्य करावे म्हणून तुझही परता ज्ञाता आणि का सर्वता असे ना. आपुलिया सशिष्यासी कोणी ने दवे परदेशी. अरे आपल्या शिष्याला दुसऱ्या कुणाला उपदेश करून देत नाही. वशिष्ठ म्हणे, विश्वामित्रासी मी तू पण नाही, अम्मा तुम्हासी. अरे बाबा, तुझ्या माझ्यामध्ये मी तू पण नाही आहे. अरे वशिष्ठा, बाबा विश्वामित्रा, तुझ्या माझ्यामध्ये मी पण नाही. जीवा सवे दैसे प्राण, तैसा रामा सवे लक्ष्मण. जीवा सवे दैसा प्राण, तैसा रामा सवे लक्ष्मण. रामा बरोबर लक्ष्मण, आणि तोही निघाला. काय झालं? राम बाहेर पडल्यावर सगळे शकून हात जोडून उभे राहिले. डावा गेलिया भारद्वाज, सेव्य गेलिया मृगगण, सेव्य गेलिया वायस, पूर्ण कलश जे भेटीती. सगळे शकून सांगितलेत. आता तिथे काय कमी आहे? सगळं शुभत्व मंगलत्व रामाच्या ठिकाणी होतं. शुभ शकून नाही येतील तर काय करतील? बरं का? ऐसे सांगता शकुन गती, स्वये संतोषला नृपती, विजयी होईल रघुपती. हा निश्चय ती दृढ केला. बाहेर निघताना शुभ शकून व्हावा लागतो असं म्हणतात, बरं का? आणि इथे रामायणामध्ये तो पुष्कळ उभ्या त्याच्यावर लिहिलं, नकुळ गेलिया वाम भागी, तो विजय होय रणांगणी, शत्रू निर्दळील लागे वेगी, यश त्रिजगती न समाये. नकुळ म्हणजे आपलं हे मुंगूस. नकुळ गेलिया वामांगी, डाव्या बाजूला जर गेला तो विजय रणांगणामध्ये विजयी होईल. अशी एक एक शकुनाच्या गोष्टी सांगितला. कामाश्रमी श्रीराम वस्ती, तेने सकळ काम सिद्धी जाती. हे विश्वामित्र नियुक्ती कार्य सिद्धी रावील. विश्वामित्रा संगती सुखशयनी क्रमिली राती. रात्र झाले, एका आश्रमामध्ये दिवस काढले आणि तिथे आपण राहूया. आता बघा, ताटिकावधाची वगैरे पुष्कळ कथा आहेत, पण त्याची आता पार्श्वभूमी सुरू झाली आहे. विधोक्त करोनिया स्नान, संध्या गायत्री जपवर्जन करोनिया. सकाळी उठल्याबरोबर गुरुचं वचन ऐकून स्नान वगैरे केलं. देखोनिया श्रीराम विनितता, उल्हास विश्वामित्राची ऐके वापार गुणात, तुम्हासी सिद्ध मंत्र देईनाता, दोघी चरणी ठेविला माथा, सावधानाता मंत्रार्थी. दृढ बाणलिया मंत्रार्थी, राक्षस भय तुमचे चित्ती. आता तुम्हाला एक दिव्य मंत्र सांगतो, या धनुर्विद्येतला मंत्र सांगतो. मंत्र सांगतो म्हणताना मला आठवलं, एक चिठ्ठी माझ्या हातात आली की
नाही, जरा बघ रे बाबा. आता येतोय का? येतोय का? बर. तेव्हा एकाने चिठ्ठी पाठवली आहे. मंत्र म्हटल्यावर सांगितलं की तुम्ही माळ घालता पण गुरुमंत्र देत नाही. मला त्याचं बोलणंच कळलं नाही. कारण परवा एकादशीच्या कीर्तनातून श्रीराम जय राम म्हणून घेतलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र म्हणून घेतला. आणखीन कोणचा गुरुमंत्र? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. आता एवढं रोज सांगून रोज म्हणून घेऊन जर तुम्हाला कळत नसेल तर माझा नाईलाज आहे. तर काही एवढंच सांगतो, बाकी काही पुढे सांगायची गरज नाही. म्हणून आता पुन्हा मनात येऊन देऊ नका. कदाचित त्यांना असं वाटत असेल की त्यांना जवळ बोलून काहीतरी गुह्य कानात सांगून असं सांगितलं म्हणजे तो गुरुमंत्र होतो. याच्याबद्दल मी पुष्कळ भाष्य केलंय, तेव्हा आता निराळ सांगायची काही आवश्यकता. गुह्य मंत्र सांगण्याची परंपरा पूर्वी होती. आताच्या काळामध्ये संतांनी सगळा परमार्थ उघडा केला आणि उघडा केल्या कारणाने हा बीजमंत्र आहे. आणि बीजमंत्र लक्षात घ्या, ती कॅसेट ऐका. बीजाला पाणी घालेल तसं वाढेल आणि बीज जिथपर्यंत फुलावर येत नाही तिथपर्यंत ते गुह्यच आहे. एवढं लक्षात घ्या. कशा मंत्र शब्द आला म्हणून सांगितलं. या मंत्रार्थाच्या प्रौढी रणांगणी राक्षस कोडी, क्षुधा तृषा ह्या मंत्राचं सामर्थ्याच आहे की या मंत्राचा जप केल्यानंतर भरपूर ताकद, क्षुधा नाही, तुषा नाही, निद्रा नाही, आलस्य नाही, थकवा नाही. आणि मला असं वाटतं युद्धाला तेच लागतं. युद्धाला काय लागतं? काही काही बॅट्समन बघा, सुरुवात आले की दनादन मारतात आणि 1 तासात बॅट उचलेन अशी होते, थकून जातो. आणि काही काही असे असतात सबन दिवस खेळून फ्रेश, मग म्हणतात काय कपॅसिटी आहे, काय ताकद आहे. तसं आता युद्ध करायचं म्हटल्यानंतर अहो तुम्हाला 1 तास बसलं तर थकता तुम्ही, बरोबर आहे ना? आपल्याला तर होतं बहुतच. आता माझं वय म्हणा, पायाला लागलंय म्हणा, काय म्हणा, पण घडतं. 1 तास मांडी घालून बसल्यानंतर असं वाटतं आता लवकर आटपावं, नाही का? तुम्ही आला अगदी खुर्च्या बसायला जरी आहेत तरी 8 वाजून 5 मिनिटं झाली की तुमची चुळबुळ होते, होते ना? म्हणजे उभे राहायला नाही, तुम्ही बसलाय. बसून सुद्धा माणसं थकतात हो, नाही का? बसून थकत नाहीत असं नाही, मी विनोदाने सांगतो. बसणं हे सुद्धा व्याकरणामध्ये क्रियापद आहे. बसणं सुद्धा, चालणं हे क्रियापद आणि बसणं हे क्रियापद. काही माणसं चालून थकतात आणि काही माणसं बसून थकतात आणि बसून थकतात म्हणून संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात. गंमत आहे की नाही? ही म्हातारी मंडळी बघा, सबन दिवस घरात बसतात आणि संध्याकाळी म्हणतात जरा घरात बसून बसून अगदी थकून गेलोय, जरा चालून येतो. म्हणजे अर्थ कळला? बसण्याने सुद्धा माणसं थकतात, म्हणजे ते सुद्धा क्रियापद आहे. एवढं सांगितलं पुष्कळ झालं. काय म्हणून क्षुधा तुषा निद्रा आलस्य बाधू न शके देह कारुष्य, ऐसे मंत्राचे मंत्रस्य तुझं मी अवश्य सांगेन. राजा एक असं मंत्र सांगतो, परमतपाच्या निखडी जे म्या जोडल्या सिद्धार्थ जोडी, ते तुझं देईन रोकडी म्हणून या वडी आळवी. असा तुला सामर्थ्य देतो. किती वर्ष लढाई केलीस तरी थकणार नाहीस, क्षुधा लागणार नाही, भूक लागणार नाही. ऐसी कृपा दे कोणी पूर्ण, दोघे धरिले दृढ चरण, सर्व भावे सावधान सद्गुरु वचन ग्रांती. सद्गुरूची नित्य सेवा हेची निज भाग्य सकळ दैवा, ते कळलेसे राघवा गुरुआज्ञा जेवी, दोघा मंत्रार्थ बाणला पूर्ण. मी एक तुम्हाला सांगतो, आता हा एक भाग झाला, दुसरा भाग सांगतो. तुम्हाला मला काही इतकी काही शक्ती नको आहे, कारण तुम्हाला मला कुणाला मारायचं नाही. रामाला लढाई करायची होती म्हणून ही शक्ती पाहिजे होती. तुम्हाला मला कुणाबरोबर लढाई करायची आहे? पण आहे आपल्या जवळ सुद्धा शत्रू बरोबर आहेत. कोणचे ते रोज सांगतोय, सांगायची गरज नाही.
मग त्या शत्रूंशी तोंड देण्याकरता आत्मशक्तीची आवश्यकता आहे. येईल त्या प्रसंगाला. मी बघतो चांगली चांगली माणसं, जरा थोडा प्रसंग आला की नाही की लगेच ब्लड प्रेशर वाटतं, जरी कोलमडून पडतं, लगेच काहीतरी होतं. काय कोणाची चूक नाही, तेवढी ताकद लागते आतमधून. काय दुःख सुद्धा सहन करण्याची ताकद लागते. एक सांगतो, निंदा सुद्धा ऐकायची सवय लागते, स्तुती सुद्धा ऐकायची, दोन्हीही पचवता याव्या लागतात. हे काही साधं नाही आहे. तुम्हाला कळलं का? मिरची सुद्धा पचवावी लागते आणि पुरणपोळी सुद्धा पचवावी लागते. काहीला मिरची खाऊन त्रास होतो आणि काहीला पुरणपोळी खाऊन त्रास होतो, काहीला स्तुतीने फुकत. लक्षात आलं का? हे दोन्ही पचवावं लागतं. हे सगळे विकार पचवण्याकरता एक आत्मिक बळ लागतं. रघुनाथा असे म्हणे आपण येथून करावे प्रयाण, राम म्हणे आज्ञा प्रमाण, रथी तिघे जण बैसले विमळ प्रातकाळ पूर्ण, नावेसी राम लक्षण विश्वामित्र बैसो निदान. होणी आपण परतरी गेले, परितरीचे विधान केले, स्नान संध्या जप ध्यान, तिरिवनाचे विपरीत भान, रघुनंदन स्वयदेके उग्र पक्षांची चावटी. काय असतं, काही काही वनामध्ये गेल्यानंतर समाधान वाटतं, वा 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 काय वनश्री. आणि काही काही भीती वाटते, भीती वाटते इथे गेलं तर काय होईल. असंच असतं. काही घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर आनंद वाटतो आणि काही काही घरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं इथून केव्हा बाहेर पडतोय. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, नाही का? काही काही घरामध्ये आपण जातो, माणसं सगळं इतकं प्रसन्न वातावरण असतं की असं वाटतं एक अर्धा पाऊण तास इथे बसावं. आणि काही काही घरी असे आहेत की दारातून आत सुद्धा पाऊल टाकता येत नाही. बरं येतो. तसं या वनाची अवस्था कशी होती. आता काश्मीरला जाता येत नाही, पण जे गेले असतील त्यांना माहिती आहे काय वनश्री हो, प्रसन्न वनश्री. आमच्या दुधेवऱ्याला या, जाऊन बघा आता काय वनश्री, प्रसन्न प्रसन्न. काय आता तर असे धबधबे चालू आहेत बरं का. असं मंदिर एक मध्ये आहे, इकडून धबधबा इथकून धबधबा, प्रसन्न वनश्री. काय म्हणजे काही वनामध्ये गेल्यानंतर भीती वाटते आणि काही वनामध्ये गेल्यानंतर आता घरी जाऊच नाही, इथेच राहावं असं वाटतं. हे त्या परिस्थितीचं आणि आजूबाजूच्या वातावरणाचं महत्व आहे. म्हणून या वनामध्ये पाऊल टाकल्यावर काय घडलं? उग्र पक्षांची चावटी, क्रूर श्वापदांची दाटी, दिवा भीती घुगुटी, शिवा भुंकती उठी सूर्यानुमुखे, भिंगी झिंगीची झुंगार वनी वाजती भयंकर, राम पुसे हे वन का घोर, ऋषी प्रत्युत्तर. अरे बाबा हे घोर वन का? श्वापदांची डळकारी चालली आहे, सगळे आवाज चाललेत. काय आहे? भयानक भासे वन, येथे आहे ताटिका भवन, ते राक्षसी अतिदारुण, प्राणी गण भक्षक, तिचे निवणे उदस, मालू केशिका, हे भक्षार्थ देशे केले ओस. हिने काय केलंय? ही ताटिका या वनामध्ये राहिली, तिचं घर आहे. आणि जे चांगले पक्षी होते ते सगळे खाऊन टाकले आणि आता इथे फक्त श्वापद राहिलेली आहेत. सकेतू यक्ष अतिपावन, त्यासी नवती संतान, तिने करोनी अनुष्ठान, ब्रह्म प्रसन्न सोय केले. आता तिची कथा सांगतायत. तिचे निवन हे उद्वस, मालव केशक कारुष. श्रीराम म्हणे ऐसी कैसी, कोठोनी आली कोणाची, एवढी शक्ती दे कशाची. ऋषी तिची कथा सांगे आणि ऋषीने कथा सांगायला सुरुवात केली. सुकेतू यक्षाती पावन, त्यासी नवते संतान, तेने करोनी अनुष्ठान, तो मागे पुत्र संतान, ब्रह्मेने दिले कन्या रत्न, अल्पवीर्य कन्या जाण, कार्य कोण प्रजेचे, तुझा नवे पुत्र संतती, शस्त्र नाग बळ शक्ती, कन्या होईल निश्चिती. त्याला सांगितलं अशी कन्या होईल तुझी, पुत्र संतती तुझ्या रशिवात नाही, पण कन्या अशी होईल, शस्त्र नागाची शक्ती तिच्यात येईल. ते हे ताटिका कन्या रत्न, सुंदोपंद बंधू दोघे जण, त्या ते ज्येष्ठी सुदेशी केले लग्न. मग ती वयात आल्यानंतर ज्येष्ठ जो होता
सुदेशी त्याच्याशी लग्न केलं. सुंदापासून गर्भ संभव मरीच आणि सुबाहू हे 2 तिच्यापासून झाले त्यांना. ताटिकेचे पोटे दोघे भाऊ जन्म उद्धव पावले. त्यांचा करावया वधू विधातारची विचित्र बाधू. तुम्हा सुंदर वधू दोघे बंधू देखती. आता त्यांचा वध करण्याकरता दोघं माजले. मग काय केलं? ईश्वरी सत्तेतून काय घडलं? त्यांचा विधातारची विचित्रू. ब्रह्मदेवानी काय केलं? तिलोत्तमा सुंदर वधू ते देखता सुंदर दोघे उठले सत्वर. तिचे चरणी अति तत्पर तत्कामी दुर्घर सका. कनिष्ठ म्हणे ज्येष्ठासी भाऊजवी तू मानू येसी. कनिष्ठ ज्येष्ठाला सांगतो हिला भाऊजय मान. हो. एरू म्हणे ज्येष्ठासी पत्नी येसी निश्चयशी तू मानी. एक म्हणतो ही माझी बायको, दुसरी म्हणतो माझी बायको, दुसरा म्हणतो भाऊजय मान. असं एका बाईने गोंधळ निर्माण केला. कनिष्ठाचे लळे. दुसरा सांगतो तुला कळत नाही का, मोठा जो आहे त्यांनी धाकट्याचे लळे पूर्ण करायचे असतात म्हणून तू ही मला देऊन टाक. कनिष्ठे कामिला जे कांता ते भाऊजाई. अरे कनिष्ठ्याने जिच्याशी लग्न केलेलं आहे अरे ती थोरल्याची भाऊजाई असते. ऐसे करिता वेवा दोघे दुर्घर लढले. क्रोध पुष्कळ लढाई झाली आणि कनिष्ठ काळ लागवी बहुत तेने ज्येष्ठाचा केला घातू. बरं का, एका बाईवरून इतका वाद झाला, भावाभावामध्ये वाद झाला आणि शेवटी वध झाला. मरीच स्वभाव शुक्र ऋतू त्यासी इंद्रमा रोटीपतू. आणि तिचे आता मरीच आणि सुभाव हे जोडले आहेत पण त्यांना इंद्र मारायला टपलेला आहे. राम म्हणे ते क्षणी आपण तिसी का आले राक्षसपण. तेही विषयाचे निरूपण ऋषी संपूर्ण सांगत. अरे पण हिला राक्षस पण कसा आलं? अगस्तीच्या आश्रमापाशी ताटकावनी वनवासी घेऊन या दोघा पुत्रासी ते प्रवेशी विचरती. ते नानायुक्त निजशक्ती त्या बळाच्या अंगी मस्ती. तेने बळे ते दुर्मती अगिस्ती प्रति छळू आली. ताकद असल्या कारणाने अगस्ती सुद्धा छळ करू लागली. तुम्हाला माहिती आहे का, थोडक्यात सांगतो. शाळेमध्ये जी पोरं दांडगी असतात ना ती साध्या सुद्धा पोरांना छळतात. तुमचा माझा अनुभव तो असेल बघा. आपण शाळेमध्ये असल्यानंतर काही वर्गामध्ये दांडकट असतात शाळेमध्ये. ते काय करतात दुसऱ्या पोरांना? जाता येता धक्का मार, टपली मार, त्याची वही काढ, त्याचं पान फाड, त्याची शाईची बाटली ओतून टाक, त्याच्या खिशात दगड भर. आहेत का इथे कोणी असं लहानपणी केलेलं? असतील 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 नक्की असतील. त्याशिवाय काय आहेत काय? मग ह्या कुचाळ्या, मग याचा अर्थ काढला का? आणि ती बाकीची कापायची का? हा बलाढ्य. बळी तो कानबळी म्हणतात ना, तशातलाच प्रकार आहे. तशी आता ही राक्षसीन तिथे आली. आता अगस्त्य ऋषी ब्राह्मण माणूस साधा सुद्धा काय तो काय मारामारी करतोय का शिवी देतोय? तोंडामध्ये सतत वेद घोष वेद मंत्र असणारा अगस्तीच्या आश्रमापाशी ताटकी वनावना घेऊन या दोघा पुत्रासी. ते नाना युक्ती निजशक्ती त्या बळाच्या अंगी मस्ती. तेने बळते दुर्मती अगिस्ती प्रती. पुत्रा समवेत आपण विक्राळ करून या वदन अगस्तीसी छळिता दाण. तेने दारुण शाप दिला. अगस्त्य ऋषीचा छळ करायला गेली. एक विशिष्ट मर्यादेपर्यंत. आपल्याकडे जे रॅगिंगचं प्रकरण आहे ते काय? हेच आहे. बलाढ्य जे असतात ते 4-5 जण एकत्र व्हायचे आणि नवीन आलेल्या पोरांचा छळ करायचा. तसं इथे ही राक्षसीन बलाढ्य झाली, शक्ती होती. आणि अगस्त्य तुला पण अगस्ती कसा? त्याने जो शाप दिला, पुत्रा समवेत आपण विक्राळ करोणी वदन. जे तू मज छळू येसी ते तू सपुत्र राक्षसासी विक्राळ होसी. जा म्हणे, तुम्हाला त्रास देतेस, अक्राळ विक्राळ तोंड वेडी वाकडी करून मला भीती दाखवतेस. जा तू राक्षसी होशील आणि तुझे मुलं राक्षस होतील. ते हे अगस्ती शापदग्ध राक्षसिया ती विरुद्ध नाना प्राण्या करिता वाद. जे मार्गी असे ते राक्षसी ते मार्ग्यात जाता नाही आम्हासी. ज्या मार्गावर राक्षसी आहे तिथे आपल्याला जायचं नाही.
ऐसे ऐकून या ऋषिवाक्य हसे श्रीरामा असे आले. रामाने सांगितलं त्या मार्गाने जायचं नाही. राम हसू लागला. काय म्हणाले महाराज सांगताय? अरे म्हणे असतोच, तुला भीती दाखवली. अहो ती काय करते मला, तिचं काय सामर्थ्य आहे? स्त्री व्यक्ती ताटके भेणे, जे करावे पलान ते तुमची आगी संरक्षण केवी आपण करवेल. अहो एका बाईला जर मी घाबरलो तर तुमच्या यज्ञाचं संरक्षण मी कसे करीन? तुम्हा पहावया आज्ञा देईल स्वामीनाथ, राक्षसी मी वदीनात्ता, तुम्ही आज्ञा द्या. ऐसे विश्वामित्र ऐकता उल्हास चित्ता नाचतू. अरे तुझा पहावया पुरुषार्थू. अरे रामा, तुझा पुरुषार्थ पाहण्याकरता मी बघितलं तुझं काय आहे. अरे मी कुणाला घाबरत नाही म्हणे. हो, एक मी तुम्हाला सांगतो, आपली पावर भरपूर असेल तर जगात कुणालाच घाबरायचं काही कारण नाही आहे. राम कुणाला घाबरतो बरं का? बाह्य राक्षसालाही घाबरला नाही, आतल्या राक्षसालाही घाबरला नाही. दोन्ही राक्षसांना जो घाबरत नाही तोच मर्यादा राम, तोच राम. कोणते? हे आपल्यात सुद्धा राक्षस बसलेले आहेत. स्वामी करू नये गुरु आज्ञा, हे सकळ शास्त्र प्रतिज्ञा. वशिष्ठ दशरथाची आज्ञा तुझी अवज्ञान करावी. श्रीराम म्हणे लक्ष्मणा, धनुष्यावाद नादाची कोटी, न्याहो उठली वैकुंठी. तितक्यात काय झालं? करिता धनुष्य टणत्कार, दुमदुमले मेरू मंदार, खळबळिले सप्तसागर, पाताळ विखार ओसपले. सबंध टणत्कार दाखवला. आता तिला आव्हान द्यायचं होतं. धनुष्यनादाची कोटी नाही उठली वैकुंठी, ध्यानी दचकली दुर्जुटी, हडबड मोठी सुरनरा, नादे कोंदले अंबर, दिशा झाली अनादकार, तेने ताटिकेची जिव्हार कापे थरथरे सनादे. श्रीराम म्हणे लक्ष्मणा, पाहे राक्षसी भयासुर पूर्ण, देखता प्राण सांडिती प्राणा, ईश समोर कोण थिरावे. आता पाहे विन्नान. बघितली ती, अरे बापरे म्हणे, भलतच आहे, खरंच आहे. हिच्या पुढे कोण उभं राहणार? एवढा कराळ विक्राळ रूप असल्यानंतर सामान्य माणसाची काय परिस्थिती होणार? कानडी ओढता आपण आकर्षिले ताटकेचे प्राण, हृदय आदळला बाण जिव्हारी पूर्ण, बाणाचा सबळ मेळी, ताटिका देवोनी अक्रोळी, नेटे आदळरी भुतळी. नाहो इथेच ताटिकेला बाण लागला, तिथेच ती पडली. बाणाचा सबळ मेळी, ताटिका देवोनी आरळी, तळी पाषाण झाले रांगोळी. जी जी पडली, पडल्याबरोबर डोंगर चूर झाले, दगडांचे चूर्ण झालं. ताटिका पडताची सृष्टी, देवाच्या कोट्यानुकोटी विमाने दाटली. निशाणे विश्वामित्राची निजगुणी, अमरेंद्रवाणी आपण तुझे नि धर्मे जाण, दुष्ट निर्दळन श्रीरामा. श्रीरामाला वंदन करून सगळ्यांनी सांगितलं, इंद्राने सांगितलं, विश्वामित्रा बाबा, अरे तुझ्यामुळे हे घडलं. राम वैराग्य घेऊन बसला होता, रामाला समाधी लागली होती, राम तटस्थ झाला होता, पण तू त्याला आणायला गेलास. वशिष्ठांनी तुझ्यामुळे अनुग्रह दिला आणि रामाची समाधी उतरली आणि आता या राक्षसांचा वध होतोय. तसा आपल्यात राम आहे, पण उगीच तटस्थ झालेला आहे. माझं म्हणणं कळलं का? तुमच्या माझ्यात कुणात राम नाही? सगळ्यात राम आहे ना? मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एक महत्वाचा प्रश्न सांगतो. तुमच्या माझ्यामध्ये ईश्वरी सत्ता असून हे विकार का येतात? काम का वाढतो? क्रोध का वाढतो? लोभ का वाढतो? दंभ का वाढतो? मत्सर का वाढतो? याचं उत्तर या कथेतच आहे. रामाला समाधी लागली. उत्तर काय? राम आहे पण समाधी लागली. आता भजनाने त्या रामाला जागा करा आणि तो राम जागा झाल्यानंतर हे सगळे राक्षस पळून जातील. कळलं का? एवढंच लक्षात आलं म्हणजे खूप झालं. आजच्या कथेचं सार काय पुढे सांगत आहे, पण कथेचं सार काय? राम आहे पण कसा आहे? समाधिस्थ. समाधिस्थ. एक सांगू का? बाप झोपला की मुलं टवाळक्या करायला मोकळे, आणि बाप सावध झाला. वरून बाबा बघतायत बरं का. लक्षात आलं? नुसता बाबा बघतायत म्हटल्याबरोबर पोरं
तुम्ही एक गंमत बघा, आम्ही तेच करत होतो. वर जर गच्चीत गॅलरीत बाप उभा असेल आणि पोरं येताना असं ह्याला लात मार, त्याला लात मार, त्याला ते पाकिट घेऊन फिरून हाण, अवघड असतं पोरांचं एकमेकाला. आणि वरून बाप बघतोय कर, अरे काय करत होतास? हा, ते पुस्तकाची बॅग आहे का? काय काय माझं म्हणणं कळलं का? मगाशी वाकडं वागत होतो ते बाप जागा आहे म्हटल्याबरोबर हा जागा झाला. तसं तुम्ही पोरं एवढी मोठी होऊन, कोणी 60त आलं, कोणी 70त आलं, तरी अजून तुमच्यातले जे काही वेडे वाकडे वागतायत त्याचं कारण कळलं? राम अजून समाधी लावून बसलाय. त्या रामाला सांगा 1 महिनाभर ऐकन जागा हो. काय रामाला सांगावं? 1 महिनाभर ऐक आणि जागा हो. जागा हो म्हणजे आम्हाला आमची जागा कळेल, म्हणजे हे राक्षस येऊन आमच्यावर अतिक्रमण करणार नाहीत. उत्तर कळलं का? का इथे तेच उत्तर दिलंय. विश्वामित्राचे निज खूण अमरेंद्र बणी आपण, तुझे नि धर्म जाणे दुष्ट. अरे रामामुळे धर्माचं रक्षण झालं. ताटिका वदिली तात्काळ, कौशिकानयचे आनंद मेळी, जिकडे तिकडे आनंद झाला. विश्वामित्र म्हणे श्रीरामासी, सिद्धाश्रम नामयासी, येथे राहावे आजीचे निशी. सिद्धाश्रमासी निज सिद्धी, आम्ही तुम्ही केली वस्ती. या सिद्धाश्रमाची सिद्धी खाती, विस्तारेल त्रियती. ममाश्रमा प्रति प्रभाते गमन. आता कुठे येऊन संपले? सिद्धाश्रमाला येऊन मुक्काम केला. तेथे सुखनिशाक्रमण प्रभाते स्नान संध्या, वंदुनी सद्गुरु चरण कृतांजली राम लक्षण. तयासे विश्वामित्रापण अस्त्र प्रधान प्रारंभी, तो म्हणे अस्त्राभिग्रहण त्रिशुद्धी हो आवे सावधन. सबीज मंत्राचे मंत्रधारण, प्रेरणावरणास्त्रांचे अस्त्र सोडिले तात्काळ दाय. कार्य साधुनी हातासी ऐसे बीज निसंदेह ऋषी सांगता सवर्म. मग तिथे काय काय अस्त्र शिकवायला सुरुवात केली. ताटिकेचा वध झाला. ताटिकेचा वध झाल्यानंतर सिद्धाश्रमामध्ये आले आणि रामाला अस्त्र शिकवायला सुरुवात केली. कोणती ते आहे का? पनागास्त्र, गरुडास्त्र, अग्नास्त्र, पर्जन्यास्त्र, वायव्यास्त्र, पर्वतास्त्र, वज्रास्त्र, गंधर्वास्त्र, आदित्यास्त्र, सोमास्त्र. कंच. हे पुढे तुम्हाला याच्यात कथा ऐकायला येईल की काय टाकलं म्हणजे काय होईल. आता समजा सर्पास्त्र टाकलं. सर्पास्त्र टाकल्यानंतर पुढच्यानी काय टाकायला पाहिजे? गरुडास्त्र. गरुडास्त्र टाकल्याबरोबर त्या सर्पाना, त्या गरुडास्त्राने म्हणजे त्या अस्त्रातून अनेक गरुड निर्माण होतात. सर्पास्त्र टाकल्यावर कोणचं अस्त्र? गरुडास्त्र. बरं का? पर्जन्यास्त्र. पर्जन्यास्त्र टाकल्याबरोबर डोंगर उभे केले, डोंगराने तो पाऊस अडवून धरला. बरं का? अशी एकंदर ही कथा आहे. संतापास्त्र, अतितापास्त्र, शोषा म्हणजे अग्निअस्त्र. अग्निअस्त्र टाकल्याबरोबर जिकडे तिकडे अग्नी पेटतो. मग लगेच पुढच्याला कळलं पाहिजे. वरुणास्त्र, मग पाऊस आला पाहिजे. मायास्त्र, भीमास्त्र. अरे बापरे बापरे, या अस्त्रांची यादीच आहे. जेवढी काय अस्त्र होती तेवढी शिकवली, संपलं. काय आता एवढी अस्त्र, आणि तुम्हाला काय करायचंय का त्यातलं? साधा कावळा आला तर तुमच्यानी उठत नाही. आता बाकी काय सांगू. आता रामाला ती लढाई करायची होती म्हणून मी कशा करता हे सांगितलं. आता सुद्धा ही जी काही अणुबॉम्ब वगैरे हे अस्त्राचाच प्रकार आहे, दुसरं काय आहे. म्हणून ही पोथी वाचून बघितले तर तुम्हाला कळेल की ही सगळी अस्त्र दिसतात. हे अस्त्र तू पाळू जाणे, सकळ अस्त्रा समर्थ येणे, मांडलिया निर्माण. या अस्त्राची प्रेरणा. आणि अस्त्र असं शिकवलं की अस्त्र ते जायचं, असं मारायचं आणि पुन्हा आपल्याकडे यायचं. रिमोट कंट्रोल. काय शिकवलं? अस्त्र कसं काय सांगितलं? अस्त्राची माहिती म्हणजे अस्त्र टाकणं महत्वाचं नव्हे. ते अस्त्र तिथे जाणार, आपलं काम करणार आणि करून पुन्हा रामाच्या भात्यात येणार. असे मंत्र शिकवले. म्हणजे एक लक्षात घ्या, ते कसं शास्त्र होतं पूर्वीचं की हातामध्ये धनुष्य एकदा लावला, बाण लावला आणि बाण लावल्याबरोबर तो मंत्र म्हणायचा. म्हणजे त्या बाणामध्ये ती शक्ती प्रगट होत होती.
माझं म्हणणं कळलं का? बाणामध्ये काय म्हणून, आणि असा बाण की ते काम करायचं आणि परत यायचं. शूळ त्रिशूळ महाशूळ पाहे, घाये खोचिता चारी दे, तया समोर कोण राहे, धाके कापती दोन्ही खरगे अत्ती चोख. मग तलवारी दिल्या, सगळं काही जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं. रघुनाथा सकळ विद्याधिष्ठान, हे विश्वामित्रा कळली खूण, तेने आनंद. आणि बोलता बोलता कळलं, अरे बाकीच्यांना जे शस्त्रास्त्र हाताळण्याकरता काही वर्ष लागत होती, याला हातात दिलं की वश, हातात दिलं की वश, हातात दिलं की आलं. नाही का? एखाद्या सुग्रीण बाईला आपण विचारायला यावं, का हो तुम्हाला पुरणपोळ्या येतात का? हो. तुम्हाला खव्याच्या पोळ्या येतात का? हो. तुम्हाला सांजीवऱ्या येतात का? हो. तुम्हाला साधी पोळी येते का? हो. तुम्हाला पराठा येता का? हो. मग तुम्हाला काय येत नाही? ते म्हटलं तर तुम्ही विचारा, जेवढं नाही तेव्हा सांगेन. हिचंही भांडवल संपलं. कळलं का तुम्हाला? मग तिला कळलं, अरे ही तर याच्यातली गुरु दिसते. तसं विश्वामित्राला जेव्हा कळलं, जे अस्त्र दाखवावं ते वश, जे दाखवावं ते वश. इथे कशी ले, रघुनाथ सकळ विद्याधिष्ठान. काय कळलं? हा रघुनाथ सर्व विद्यांचे अधिष्ठान आहे. हे विश्वामित्रा कळली खूण, तेने आनंद बोले आपण येथून प्रयाण करावे. ऐकोन श्री गुरुचे वचन, रथाडूरला लक्षण, उल्हासे करी गमन पुढे शोभायमान. विश्वामित्र यज्ञ रक्षण करिता श्रीराम संपूर्ण, रिगो न शके रक्षक गण सुभाव आपण स्वयाला. असा यज्ञाचा सुंदर यज्ञ केलेला. आणि ते यज्ञ मोडण्याकरता राक्षस गण आले होते वर का. यज्ञ रक्षक रघुनाथ नचले छळाचे छळ, हा बाळपणी प्रतापवंत थेला तटस्थ सुबाहो. श्रीराम नित्य सावधान, सर्वांगी देखणा पूर्ण, सुबाऊचे तळमळी म्हण, ऋषीचे संपूर्ण गांजिलो. आता संग्राम करू दृढ. मग ठरवलं आता काय करावं. वर्षती रघुवीराचे रुधिराच धारा, जो बाण मारल्याबरोबर आता संग्राम कडू घेऊ ताटिकाचा सूड. म्हणून असुर पडिपाड गगनी, आता ताटिका मारली, आता सूड घेऊ आम्ही. वर्षी रुधिराच्या धारा, भये भेडसावती द्विजवरा. जे तिथले विचारे पोथी पुराण सांगणारे ब्राह्मण होते, जोशी होते, त्यांना भय निर्माण झालं. सांभाळी म्हणे रघुवराला समार, हसे आले रघुवरा, बाणे त्रासीला तो पुरा. मारीच धावनला कैवारा, तेने रामचंद्रा. बाबर जोटिया मस्तकू घोर सनाद, ऐकता राक्षाच्या आळूळ. भयत विजय पडले भुतळी, एकांच्या बैसल्या दातकळी. एकते चढी कप कप कापती. जे तिथले ब्राह्मण होते, यज्ञ करणारे याज्ञिक होते, एकाची धोत्रे तळी गळती, एक ते धोत्रा ते जाऊ द्या, एक घो घो पुष्कळच वर्णन केले. कोणाला काय झालं, कोणाला काय झालं, कोणाची धोत्र भिजली, कोणाचं काय झालं, कोणाची काचटी सुटले, कोण असेच फळ सुटले. एके ओरडती ओरडती, एक दीर्घ स्वर रडती, एक चडफडती. एकाचे घुटकुटीत कंठ, एकाचे फुटले ओठ, एकाचे. ते सगळी अहो काय ज्याचा त्याचा गुण आहे हो, बरं का. एखादा थोबाडीत मारू शकतो सामान्य माणसाला, तसं झालं की ते उगीच कापरं भरतं. आता हे आपले याज्ञिक होते बरं का, यज्ञ याग करणारे. त्यांनी ते रक्त बघितल्यावर काही काही माणसांना रक्त बघवत नाही बरं का. हो, मी अशी माणसं बघितलीत, बोट कापल्याचं रक्त गळलं की त्यांना फिट येते, इतकी धैर्यवान. म्हणजे काय पावर बघा. काय बघितलं, चक्कर का आली म्हणली त्यांची त्या बोटात. आता ही काय माणसं मारायची, मारायचे नाही, हे मारायचे. आता हे विचारे ब्राह्मण साधे आपल्या तुपाच्या धारा टाकायच्या, समिधा टाकायचे, यज्ञ करायचं, हे त्यांचं काम. ते आरोळ्या सुरू झाल्याबरोबर हे तिथले तिथेच गार झाले. राम म्हणे लक्ष्मणासी वेगी नाभा कर, नाभिकारू दे द्विजासी थोर हाताती. अरे म्हणले हे मारून तरी मरतील, हे घाबरूनच मरतील. काय अरे आपण राक्षसांना मारू कशा करता, हे जिवंत राहावे म्हणून.
पण याना जे कापर भरले. श्रीराम म्हणे वेगी नाभिका ऋषांना सांग घाबरू नका, थोर होता ती मी राक्षसासी, तव समुदाय निशचर करिता आले हाकार. शास्त्रांचा लखलकट खडखडांचा खणखणाट, राहे साहे वीरशूर. श्रीराम सोडिले बाण, सकळ शास्त्रे केली शस्त्रे केली, वीर खोचले, सुभाऊची गदा केली पीठ, मरिचाचा मुदगल केला कूट, त्रिशूळ अति तिखट ते करी सपाट. श्रीराम बाणी योजले अग्न्यास्त्र. आता बघा काय योजले, अग्निअस्त्र. घाये स्वभाव केला पुरा, मरीच पळता माघारा, त्यासी पिसारा लागला. पिसारा लागला, बाणाचा पिसारा लागला. काय लागला, नुसता बाण नाही, बाणाचा पिसारा लागला. बाण पिसाराच्या पवन, तो मरीचीसी उडाला, उडवी जेवी तृण. इतका वेग होता त्या बाणाचा की नुसता हवा वावटळ सुटल्यावर उडून गेला. बाण पिसाराचा वारा, मरीचे उडला अंबरा, शतयोजन समोर तिरा, तेथे निशाचर पडियला. मरीचासी मूर्छा उद्भट, वटारिले नेत्रवाट, गुरुघुरित वाजे कंठ. पण वाचला. काय झालं, मरीचाचे दैव झाले सावध. पिसाऱ्याचा एवढा बाध, आता पिसारा जर एवढा तर पुढचं कसं काय. देखोनी श्रीरामाचे चरण, युद्धाभिमान गेला पळोनी. श्रीरामाचे चरण बघितल्यानंतर युद्धाचा अभिमान पळून गेला. संग्राम न करी आपण वाहुनी आजाण, श्रीरामाचे निजमान सभोचे निवटी मन, चित्तशुद्धी अभिमान चेतोनी संपूर्ण मारिला. येता भूतांचा मेळा प्रेते नेली देखता डोळा. इतके साठलं होतं, रामाने लगेच ते त्या काळच्या लोकांना बोलवलं, भूताना खेताना. म्हणले ढिगारा उचलून घेऊन जा. म्हणजे ते तिथली म्युन्सिपाल्टी होती, ही प्रेत उचलण्याची म्युन्सिपाल्टी डिव्हिजनचे ऑफिसर कोण, सगळी भूताटकी. येता भूतांचा मेळा प्रेतेने खती दे, आश्रमाती 16 सडे सरंगमाळा घातल्या. श्रीराम गुरुची नित्य वित्पत्ती, श्रीराम गुरुची नित्य शक्ती. रामे निवटले यज्ञ घन, ऋषीची सिद्धी पावला यज्ञ. झाले ब्राह्मण भोजन रघुनंदनी निज विजयी. तेव्हा कुठे सगळे झाल्यानंतर ब्राह्मण भोजन झालं, सगळे समाधानाने जेवले. विजयी झाला रघुनाथ, पवाडा गेला त्रैलोक्यात. ऐकोनी रावण विस्मिता, आनंदाद्भुत सुरवरासी. उद्याचं प्रवचन काय ते मीच विसरलो. पुणेकर नाही ना मी, काय आज कागदी खिशात नाही बघा. शिवशंकर. उद्याचं प्रवचन इथे जे काही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. आणि वेळ हीच, उद्या पुरतं प्रवचन तिथे. पुन्हा मग 12-13 राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री